जेव्हा आमचं लग्न ठरलेलं होतं तेव्हा हा बेड नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. दिवस झाले ना, मी ना त्या चेअरवरती आऊचे कपडे ठेवलेत आणि प्रॉब्लेम असा झाला की ठेवायला अजिबात जागा नाही आहे. सो आता मी तेच काम करायला घेणार आहे, कारण आता सगळं आवरलं आहे. 11:15 झाले, बेबी पण झोपला आहे. काकूंचं झालं स्वयंपाक तिकडे, कारण काकू आहे 2 दिवस सुट्टीवर. तर मग म्हटलं त्यांना आज पराठे वगैरे आणि काही भाजी वगैरे सगळं निवडून ठेवायला लावलं आहे. आणि तोपर्यंत म्हटलं माझं जे काम आहे ते मी करून घेते, कारण त्याचे जे कपडे ते वरून ह्याच्यामध्ये ह्या बेडच्या आतमध्ये तुम्हाला मी दाखवते. खूपच जागा आहे. हे बघा, ही जागा आता ही कुठे ठेवणार तसाच प्रश्न पडला. त्याच्यामध्ये मोस्टली गादी आहे, त्याच्यानंतर काही ब्लँकेट्स आहेत आणि काही चादरी वगैरे आहेत. तर त्याच्यातून काढायचं मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं वरूनचे काही बुक्स वगैरे आहेत, काही नोट्स वगैरे आहेत. तर मला आता याच्यातून काही काही गोष्टी सॉर्ट करायच्या. ती जरी म्हटलं आपण जागा आहे तर ती कधीच होणार नाही. मग म्हटलं चला आज हे एक जे आहे महत्त्वाचं काम करून घेऊयात. आणि जेव्हा आमचं लग्न ठरलेलं होतं तेव्हा हा बेड आणि ह्या गोष्टी करून घेतल्या होत्या. आता मेन म्हणजे आता हे बघा, ह्याच्यामध्ये स्वेटर आहे. ह्या बेडमध्ये अशा काही गोष्टी मिळणार आहे की ज्या मला आता आठवत पण नाही काय काय ठेवलं ह्याच्यामध्ये. तर उलनचं स्वेटर पण मी आत्तापर्यंत कोणालाच कधीच घालताना बघितलेलं नाही आहे. तर नुसतं घ्यायच्या वस्तू पण त्याचं यूज करायचं नाही आहे. असं कोणाकोणाच्या घरी होतं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ब्लँकेट तर आऊला नेमिंग सेरेमनीच्या वेळेस गिफ्ट आलेलं. आता ही जी बॅग आहे ही मला हॉस्पिटलमधून आऊच्या वेळेस मिळालेली. हे वरूनचे शर्ट आहेत विथ इस्त्री आहे, पण आता तो अजिबात घालत नाही. बघा, तुम्ही बघू शकता लिटरली ड्रायक्लीन वगैरे छान करून आणलेले आहेत, पण त्याला घालायचेच नाही. हे बघा, आता हा कलर पण मस्त आहे, पण तो झालाय बारीक आणि शर्ट झालेत मोठे. मग त्याचे ना हे जे सगळे शर्ट आहेत जवळ ते 4-5 शर्ट निघालेत, जे की इस्त्रीच्या घड्या घालून तसेच पडलेले होते. सो मी ते सगळे ना काढून घेतले. मला अशा ओटीमध्ये वगैरे आलेल्या साड्या, जास्त साड्या मी कधी घालणार होता. हे बघा, हे मला अशी ओटीमध्येच आलेली वाटतं कधीतरी, मला आठवत नाही आहे. बट हे असलेली तर काय घालणार नाही आहे. म्हणजे हे बघा, असं नाही आहे की, बट हे आपल्या ओटीमध्ये वगैरे किंवा काकूंना वगैरे गरीबाला वगैरे देता येईल असं. हे ना मी फुल मसाज ज्यावेळेस घेत होती ना त्यावेळेस मी हे बेडशीट हे ब्लँकेट बेडशीट केलेलं, आणि हे आता फेकायची वेळ. आता जेव्हा मी गावी जाईल ना ह्या गोष्टी घेऊन जावं लागेल मला. आणि त्याच्यामध्ये ना मला असे काही डिक्शनरीज किंवा असे छोटे बुक्स सापडले जे की पप्पा त्यावेळेस यूज करायचे. असे छोटे मिनी बुक्स वगैरे म्हणतो आपण त्याला, तेही सापडले डिक्शनरीच्या स्वरूपामध्ये. आणि तेही मला बरेच काही डिस्कार्ड करायचे होते. आणि इकडे इतका मोठा झेरॉक्सचा बंच निघाला, तोही मला काढायचा होता. बाइंडिंगच्याच गोष्टी काढायच्या आहेत. म्युझियम अँड आर्ट गॅलरीज. बापरे, बघा कसं होतं इकडे. हे सगळे टाकायचे बुक्स, म्हणजे आता हे याच्यामध्ये जाते. त्याच्यानंतर ना मला ह्या रेड पिशवीमध्ये ना हे एक कर्टन मिळालं. आता दरवर्षी काय होतं ना की एक सेट वॉशला दिला जातो आणि दुसरा सेट आहे ना लावला जातो. आणि वरूनचे काही अप्रॉन्स वगैरे तेही काढले. आणि इथं मला एक अमेझिंग गोष्ट मिळाली, ती म्हणजे वरूनचं फाउंडेशन डे आणि त्याचे सगळं त्याचे फोटोज, त्याचे फ्रेंडचे फोटोज जे की मस्त आहे. आणि इथे मी तुम्हाला दाखवते, ते आहे वरून कॉलेजचे फोटोज आहेत. ब्लॅक छान आहे. 2000 ग्रॅज्युएशन डे. हे एक नजारा दाखवते. अजून फक्त एवढ्या कॉर्नरमधून एवढं निघालंय.
अजून तिकडे तर कपडेच असतील बहुतेक, पण हे एवढ्याच कॉर्नरमध्ये आणि हे एवढं टाकायचं त्याला. त्याने मला सांगितलेलं होतं ऑलरेडी बँडिंगचंच फक्त काढ, बाकीचे बुक्स वगैरे ठेव म्हणून. तर हे बघा, आता ही इतकी सारी रद्दी निघाली तर म्हटलं चला एका गोणीमध्येच सगळे पॅक करूयात. कारण गोणी जेव्हा मी रद्दी भरायला घेतली तर गोणी तर भरून गेली, पण बाकीची काही राहिली. मग वरून म्हटलं की आज संध्याकाळी होईना पण एवढं काम करू. एवढे काही असे पेंटिंगचे बुक्स जे होते जेरॉक्सच्या फॉर्मॅटमध्ये, ते मी आता गोणी भरून बाहेर ठेवलेत. आता तिकडचं बघू शकतो पूर्ण एक छान असं एम्प्टी झालेलं आहे. तर तिकडचं पटपट सेट करून घेते काय ठेवायचं काय नाही, आणि मग हे करते. आणि माझ्याकडे ना अशी ब्लँकेटच्या वगैरे अशा बऱ्याचशा ना चांगल्या झिपवाल्या पिशव्या होत्या. त्याच्यामध्ये मी छोटे छोटे सामान भरायला घेतलं. आता जसे छोटे छोटे बेबीला आलेले ब्लँकेट्स वगैरे किंवा मग काय अशा त्या देणे घेण्याच्या साड्या वगैरे ज्या होत्या 1-2 घरामध्ये त्या वगैरे, तर बऱ्याचशा साड्याने मी घरी दिलेल्या आहेत आईला, आईकडे तिकडे, कारण ते यूज करतात डेलीमध्ये. पण माझं काय यूज करणं होत नाही. आणि जी वरती मी बॅग ठेवली ती ब्लॅक कलरची, म्हटलं मला ती पण खूप खटकत होती. आणि त्याच्यामध्ये मला लकीली ही एक प्लास्टिकची झिपवाली बॅग मिळाली, ज्याच्यामध्ये मी कर्टन्स, छोटे छोटे बाकीचे जे पिलो कवर्स वगैरे होते, सोफ्याचे जे छोटे छोटे कवर्स होते ना, ते सगळे याच्यामध्ये भरायला घेतले. आणि छान सगळे ना एका अशा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बसले की छानपैकी सेट व्हायला मदत होते. आणि हा रेनकोट आहे माझा, आणि दर पावसाळ्या वेळेस जेव्हा बाहेर पडते त्यावेळेस याची गरज पडते. आणि सगळं ना म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ना ह्या बेडमध्ये खूप छानपैकी जर बसवले तर फक्त आपल्याला ना छानपैकी ते सेट करायला लागतं. आता हे जे पिलो कवर आहे असे बरेचसे ना यूजला आहेत, ऑलरेडी यूज करतो आहे, पण त्याचे स्पेअर जे आहेत म्हणजे प्रत्येक गोष्ट ही 2-2 असल्यामुळे ना बऱ्याच वेळेस ती झाली की ही दुसरी करायला हे पडते. आता हे जे दुसरं ब्लँकेट आहे मला हेही आऊला बारशाच्या गिफ्टमध्ये आलेलं, त्यावेळी त्याचा आत्ता काही यूज नाही आहे. आणि हे जे जॅकेट आहे हे खराब झालेलं तर मी ते आता टाकून देणार आहेत. आणि त्या ब्लॅक बॅगमध्ये वरून आऊचे अजून काही ड्रेसेस मला मिळाले जे की त्याला तर आत्ता काही लगेच येणार नाही, म्हणून तेही ठेवून वॉशला काढले, जे की नंतर मी ठेवून देतील. आणि ही लॅपटॉप बॅग आहे पप्पांच्या काळातली, आणि ते म्हणतात की तुम्ही यूज करा, पण आता सध्या तर लॅपटॉप असं बाहेर ऑफिसला वगैरे नेण्याची गरज पडत नाही, त्याच्यामुळं तेही सध्या मी डायमीटर काय एकच ऑप्शन आहे ना, डायमीटरचं नाही. किती मागवलं ते 800. हे खूपच लूज आहे वरून, म्हणून ते सिलिकॉनचं पाहिजे होतं. सिलिकॉनचे जे कॉर्नरवाले होते ना ते ह्याचे होते, काय म्हणतात नाही रे, येतं काहीच उपयोगच नाही. त्याला काहीतरी लावावं लागेल खाली आपल्याला, पट्टी अशी मास्किंग टेप आणावं लागेल, आणून संध्याकाळी. नाही, बेबीच्या सेफ्टीसाठी असे कॉर्नर्स मागवले आम्ही ॲमेझॉनवरनं. तर त्याच्यासोबत सेलोटोप आला ना बेबी, सेलोटोप पण आलेलं. कसं यूज करायचं दिलं असेल ना त्यांनी, कारण आता हे जे कॉर्नर्स आहे खूपच त्याला लागू शकतात. आता तो उभा राहतो ना प्रत्येक वेळेस, आऊ इकडे, त्याच्यामुळे ते आणलं. बरं तू कर, मी नंतर येते बेबीस. आणि माझं कसं आहे, कुठलंही एक काम असं जर घेतलं ना हातामध्ये की ते पूर्णच करायचं, मग त्याला किती पण वेळ लागो. सो मी मध्ये ना पॉज घेतलेला जेवणासाठी वगैरे, आणि वरूचंही जेवण बाकी होतं. जेवण वगैरे करून ना इकडची रूम परत हे क्लीन करायला घेतलं. आणि ह्यावेळेस म्हटलं ना आता जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 3-4 वर्ष झालेत, तर हे सगळं सामान काढून असं व्हॅक्यूम केलंच नव्हतं. म्हटलं आज काहीच हो, किती पण वेळ हो, आज पूर्ण व्हॅक्यूम करायचं. आणि इतकी घाण निघाली आहे याच्यामध्ये, म्हणजे बारीक बारीक धूळ बसलेली. सगळं आवरलं आणि रूम इतकी खाली खाली वाटतंय ना, मला खूप छान वाटतंय. कारण तिकडचा जो एक बॅग होती ती खाली गेलेली, आणि एक मी आऊचं ना बरेचसे जे मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल, गरम कपडे जे होते त्याचे असे एवढं मोठं गठुडं बनलेलं तेही बेडमध्ये खाली गेलेलं. आणि म्हणजे बरेचसेच मला असं खूप खाली खाली वाटतं आणि खूप छान वाटतंय. आणि कसं मी पूर्ण हे केलं मी तुम्हाला क्विकली दाखवते. झाली कपडे वगैरे सगळे चेंज केले, जेवण वगैरे करून घेतलं होतं, कारण 12:30 वाजले. म्हणजे मला माहिती मला उशीर लागणार होता, म्हणून पटकन सगळ्या गोष्टी जेवण वगैरे पटपट आवरून घेतल्या. आणि नेमकं ना आज माझ्या काकू पण खूप लेट आता. एक फक्त गादी, अशी एक गादी अजून तिकडच्या बेडमध्ये आहे, आणि एवढीशी जागा झाली. आता हे जे कपडे आहे हे घरी जाणार आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये काही कपडे ते घरी जाणार आहे, तिकडे 2 बॅग आहेत त्या घरी जाणार आहेत, आणि बाकीचं हे सगळं असं रचलं आहे.
आणि वरूनची एक मोठी गोणी भरून बॅग निघाली. तर ऑलमोस्ट सगळं झालं आहे. माझ्या मताने एवढी तरी जागा रिकामी होईल मला पुढच्या काही गोष्टी ठेवायला. अहो नको बाळा, चल ते डाळाची पुस्तकं आहेत, राहू दे. खूप म्हणजे सगळ्यात जास्त जागा जी ऑक्युपाय झाली होती ती वरूनच्या बाइंडिंगच्या बुक्सनीच ऑक्युपाय झाली होती. ते मी काय ठेवलं आहे मला आठवत नाही आहे. ॲमेझॉनचं खोकं आहे हे, तर माझे शूज आहेत, पण त्या खोक्यामध्ये काय ठेवलं आहे मला ते आठवत नाही. आता तुम्ही बघून आणि त्या हिशोबाने मग इकडे जागा होईल तर ते करून घेईल. मिळाली ना तर सगळ्याच मैत्रिणी खुश होत असतील, कारण जितकी जेवढं जागा मिळते ना तेवढी कमीच पडते आपल्यासारख्यांना, असं होतं. तर असो, हे एक महत्त्वाचं काम झालं माझंवालं. आज एवढा सगळा पसारा आवडतो, तर बाकीचे सगळे एज्युकेशनल बुक्स होते, पण मला एक महत्त्वाचं एक बुक मिळालं आहे जे आहे कवर वगैरे लावलेलं आहे, तर मी ते काढणार आहे. संजीवनी आहार व अन्न भेसळीचे दुष्परिणाम. तर हे बुक मी नक्की रीड करणार आहे. तर माझ्या मते हे खूप जुनं, हे पप्पांच्या वेळेचं असावं, कारण त्याचं जे आतली जी कलर वगैरे जो आहे ना तो ब्लॅक अँड व्हाईट आहे. हे बघा असं, हे असं आहे आणि खूप आहे, म्हणजे खूप भारी आहे. तर मी हे नक्की वाचणार आहे की काय आहे टायटल, संजीवनी आहार व अन्न भेसळीचे दुष्परिणाम. सो लेट्स सी काय असेल या बुक. मग काहीतरी एक्साइटिंग वाटतं आहे आणि आपल्या डेली यूजसाठी म्हणजे जे आपण खातो वगैरे तर त्या त्याच्यावरतीच हे बुक अवलंबून आहे. आणि मेन म्हणजे मराठीमध्ये पण आहे, तर वाचायला हे जास्त वेळ लागणार पण नाही, पटकन वाचून होईल. तर मला हे वाचायचं आहे आणि याचा एक्सपिरियन्स मी नक्की तुमच्याशी शेअर करेल. तर चला, आता बेबीचा फीड लावलेला आहे वरूनने, त्याचं फीड त्याला खाऊ घालेल, कारण तर ऑलमोस्ट 2:10 कमी आहे. म्हणजे मी सकाळी बेबी झोपल्या आज लवकर आवरून घेतलं होतं सगळं, कारण मला हे करायचं होतं काम महत्त्वाचं. तर सगळं आवरून मला जेव्हा आता 2 वाजलेत, म्हणजे तेव्हा 3 तास लागले या सगळ्या गोष्टी सॉर्ट करायला. आणि मेन म्हणजे ना सगळं दोन्ही साईडचं पसारा सगळा काढून पूर्ण व्हॅक्यूमने क्लीन केलं आणि मग पसारा ठेवला मी. त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला, कारण व्हॅक्यूम वगैरे सगळं जागेवर ठेवून दिलेलं आहे. आणि ॲमेझॉनवरनं बेबी जे सेफ्टी जे आहेत कॉर्नर्स ते मागवलेले, ते आता वरूनही लावलेले आहेत. कारण काय होतं ना, हा बऱ्याच वेळेस उठतो आणि डोक्याला वगैरे लागू शकतं असं, मग ते बेटर राहतं. आणि हा पकडून पण चालतो आता, त्याच्यामुळं ते कॉर्नर्स आणणं खूप महत्त्वाचे होते. आणि ते खास बेबीसाठीच बनवले जातात. जर कोणाला माहिती नसेल तर नक्की याचा वापर करून बघा, छान असतं म्हणजे. आणि स्वस्त पण मिळतात, खूप अशी महाग पण नाही, पण बेबीची सेफ्टी इम्पॉर्टंट आहे सगळ्या गोष्टींपेक्षा. सो चलो, हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स नक्की करून जा. चलो बाय बाय.